चाळीसगाव या ठिकाणी इलेक्ट्रिशियन ट्रेडला ॲडमिशन घेतलेले फर्स्ट इयरला तुम्ही आहात. या 2 वर्षाच्या अभ्यासक्रमात विद्युतशास्त्रासंबंधीचा बहुतेक भाग सविस्तरपणे आपल्याला आणि व्यवस्थितपणे शिकायचा आहे, थिअरी आणि प्रॅक्टिकलसह. त्यायोगे इलेक्ट्रिकल विभागामध्ये तुम्ही नोकरी करणार किंवा स्वतःचा व्यवसाय करणार आणि आपलं जीवनमान जे आहे ते चांगल्या प्रकारे व्यतीत करणार आहात. आमच्या त्या बाबतीत तुम्हाला शुभेच्छा आहेत. हे कार्य करत असताना 2 वर्षे इलेक्ट्रिकचं काम करत असताना सर्वात महत्त्वाची भीती ही असते शॉकची. विजेच्या सहाय्याने जो शॉक लागतो त्या शॉकची भीती आपल्या मनामध्ये असते. बरेच लोक आपल्याला सांगतात पण की सांभाळून काम कर बाबा, सांभाळून राहा त्या ठिकाणी. कारण विद्युत शॉक लागल्यानंतर बऱ्याचदा काय होते, अपघात होण्याची शक्यता असते. अपघात होतातच शॉक लागला तर. अपघातामुळे काय होते, कधी कधी आपल्या शरीराला दुखापत होते, शारीरिक इजा होतात. शारीरिक इजामध्ये कधी हाडं मोडतात हाताचे पायाचे, कधी जखमा होतात, कधी रक्त वाहते, कधी माणूस बेशुद्ध पडतो, वेळ प्रसंगी दगावतो सुद्धा. म्हणून या गोष्टीला न घाबरता अभ्यासक्रमामध्ये किंवा अनुभवामध्ये, आमच्या अनुभवातून आम्ही काम करतो एवढ्या वर्षापासून, तर आमच्या अनुभवातून आम्ही जी सुरक्षा बाळगायची आहे ती सुरक्षा आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करतो. तशी सुरक्षा जर बाळगली तर शॉक लागण्याची अजिबात शक्यता राहणार नाही. मग याचा अर्थ असा नाही आहे की आपल्याला शॉकच लागणार नाही, तरीसुद्धा भीती बाळगून सांभाळूनच काम केलं पाहिजे, मात्र दक्षता बाळगली पाहिजे, जसं आम्ही आता या व्हिडिओमध्ये दाखवत आहेत त्याप्रमाणे. आता शॉक लागण्याचं प्रमुख कारण असते लाईव्ह भाग. लाईव्ह भाग म्हणजे विजेवर चालणारं कोणतेही उपकरण असेल, कुठलाही कंडक्टर असेल, त्याच्यामध्ये जर विजेचा प्रवाह असणे किंवा त्याच्यातून वाहणे, त्याला म्हणतात सजीवता, त्याला म्हणतात लाईव्ह. आता तो लाईव्ह आहे की डेड आहे? डेड म्हणजे न्यूट्रल, ज्याच्यामध्ये करंट नाही, त्याचा काही संबंध येत नाही आपल्याला. पण लाईव्ह वायरवर जर आपला स्पर्श झाला किंवा लाईव्ह वायरने किंवा लाईव्ह भागाने आपल्याला स्पर्श केला तर आपल्याला शॉक लागण्याची शक्यता असते. तो शॉक लागू नये म्हणून काय काळजी घ्यायची ते आपण बघू. आता तो लाईव्ह भाग आहे की नाही, सर्वात आधी लाईन टेस्टर जो आहे, आपण आता इलेक्ट्रिशियन होणार आहोत म्हणून आपल्या प्रत्येकाजवळ लाईन टेस्टर असणं गरजेचं आहे. तो खिशाला पाहिजेच. किंवा कुठेही स्पर्श करताना, काम करताना, विद्युत साधनांच्या कोणत्याही भागाला स्पर्श करताना लाईन टेस्टरने विजेचं अस्तित्व पाहून घ्यावे, जसं या ठिकाणी आम्ही दाखवतोय तुम्हाला. आता ही वायर आहे, ही वायर न्यूट्रल आहे, डेड आहे की लाईव्ह आहे, या लाईन टेस्टरच्या सहाय्याने आपल्याला बघायचं आहे. लाईन टेस्टर घ्यायचा, त्याचं ही जी क्लिप असते वरची, ही क्लिप असते साईडची, याला बोटाला स्पर्श केला आपण, याला लावलं, आपल्याला बघा टेस्टर चमकताना दिसतोय. लाईट बंद कर, बघा जवळून बघा, टेस्टरमधला बल्ब लागलेला दिसतोय का, चमकतोय का? म्हणजे वीज आहे त्याच्यामध्ये, लाईव्ह आहे. आता याला जर हात लावला आपण, याला जर स्पर्श केला जाणून बुजून किंवा कळत न कळत त्याला स्पर्श झाला तर हमखास शॉक लागणार. मग शॉक लागू नये म्हणून काय करायचं? शॉक लागू नये म्हणून सर्वात महत्त्वाची सुरक्षितता ही आहे की पायामध्ये रबरी बूट किंवा रबरी चप्पल असावी, ओली नसावी, ती सुकलेली पाहिजे. ते असल्यानंतर आपण काम करतोय, रबरी बूट आणि रबरी चप्पल पायात असल्यानंतर आपल्या शरीराचा कुठलाही भाग भिंतीला, जमिनीला, छताला किंवा याच्यावर असलेल्या कोणत्याही वस्तूला स्पर्श करायला नको. जेवढी काळजी घेतल्यानंतर जर आपण त्याला स्पर्श केला, या लाईव्ह भागाला, हे बघा टेस्टर लागतोय, या लाईव्ह भाग आहे, याला जर आपण स्पर्श केला तर शॉक लागत नाही. लागतो का? नाही लागत. लागला? नाही लागत. लाईव्ह आहे, बघून घ्या, टेस्टर लागतोय. घाबरण्याचं कारण नाही, भीती बाळगण्याचं कारण नाही, बरोबर? काल टेस्टर लागतोय, दाखव टेस्टर. हां, आता बघा, तर आता वायर हातात धरून दाखवतोय तुम्हाला. बघा वायर हातात धरलेली, मी नुसतं टच केलं होते, डायरेक्ट हातात धरली त्याने, बघा लागतोय शॉक.
आता बघा, हां, याने जेव्हा त्या वायरला स्पर्श केला, ही लाईव्ह वायर असल्यामुळे त्याच्या शरीरात करंट जातो, त्याच्या शरीरावर टेस्टर लागतो. आता बघू आपण, हे बघा टेस्टर चमकतोय. बघा चमकतोय का? त्याच्या शरीरात करंट आहे, परंतु अर्थ होत नाही, त्याच्यामुळे शॉक लागत नाही. याप्रमाणे पायात रबरी बूट किंवा रबरी चप्पल असू द्यावी, तशी सवय ठेवायची आणि त्याच्याशिवाय काम करू नये. आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला रबरी बूट किंवा रबरी चप्पल घालून काम करणं शक्य होणार नाही. बऱ्याच ठिकाणी अवॉइड केलं जातं, चप्पल पायात ठेवून मध्ये येऊ देत नाहीत, बूट घालून काम करू देत नाहीत. तर मग अशा ठिकाणी काय करायचं की लाकडी फळी, पाट असतो, घरामध्ये बसण्याचा पाट असतो, चौरंग असतो, लाकडी फळी असते, टेबल असतो, खुर्ची असते, लाकडी किंवा प्लास्टिकची जी असते ते, ज्याच्याशी लोखंडाचा काही संबंध अशी वस्तू घ्यायची. आता समजा ही लाकडी फळी आहे, ही लाकडी फळी आहे बघा, हे बघा ही लाकडी फळी आहे, ही आपण खाली ठेवली. आता या लाकडी फळीवर उभं राहून आपल्याला तसाच प्रयोग करायचा आहे, बिना चप्पलने यायचं एकानी इथे. आता बघा, आधी त्याने पायामध्ये रबरी बूट किंवा चप्पल ठेवून वायर हातात धरली होती, त्याला शॉक लागला नाही. आता त्याच्या पायामध्ये रबरी बूटही नाही, चप्पलही पण नाही, लाकडी फळीवर उभा आहे. लाकडी फळीवर उभा राहून आता समजा त्याचा स्पर्श झाला, ही लाईव्ह वायर, बघा दाखवा, नाही दिसत नाही. टेस्टर लागलेला दिसतोय. आता लाकडी फळीवर उभं राहून पायात चप्पल नाही आहे, बूट नाही आहेत आणि तो हात लावणार आहे त्याला, त्या वायरला. बघा त्याने हात लावला, त्याच्या शरीरात त्याला शॉक लागत नाही आहे, व्यवस्थित उभा आहे तो. बघा त्याच्या हातावर टेस्टर लागतोय, इथे बघा त्याच्या कपाळावर टेस्टर लागतोय, लागतोय का? लागतोय, म्हणजे पूर्ण शरीरात करंट पसरतो तो. परंतु लाकडामुळे, लाकूड हे इन्सुलेटर आहे, त्याच्यामुळे तो अर्थ होत नाही करंट, म्हणून त्याला शॉक लागत नाही. याप्रमाणे लाकडी फळीवर आपल्याला उभं राहून काम करता येते किंवा बसून काम करता येते. आता बघा लाकडी टेबलवर हा विद्यार्थी आता लाकडी टेबलवर बसलेला आहे. फेज वायर आहे, टेस्टर दाखवतो आपल्याला फेज आहे. त्याच्या पायात चप्पल नाही, बूट नाही, लाकडी वस्तूवर बसलेला आहे, टेबलावर बसलेला आहे. आता तो त्या वायरला स्पर्श करणार आहे. बघा त्याला शॉक लागतोय का? लागतोय का शॉक? नाही लागत. आता बघू, त्याने जेव्हा ती वायर हातात धरली आहे तेव्हा तो पूर्ण करंट जो आहे शरीरामध्ये त्याच्या पसरलेला आहे. आता बघू आपण, बघा बघा इथे टेस्टर लागलेला आहे, इथे टेस्टर लागलेला आहे. त्याप्रमाणे जर आपण काळजी घेऊन काम केलं तर विद्युत शॉक लागण्याची शक्यता कमी होते किंवा अजिबात राहत नाही. धन्यवाद.